धुळगावचे आदरणीय कवी गुलाबराव मिश्रा म्हणतात, सुंदर दोहा आहे 4 ओळीचा. प्रत्येक माणसाचा इथल्या प्रत्येक घटकावर, मानव जातीवर, जीव जंतूवर, वन्य प्राण्यावर, झाडा झुडपावर, एवढंच नव्हे तर या पोटामध्ये जो गर्भ वाढतो त्या गर्भावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची उत्तर आहे. थोडं जोरदार टाळ्या होऊ द्या संविधानासाठी. जिंदगी आज हमारी इसीलिए फाइन है, जिंदगी आज हमारी इसीलिए फाइन है क्योंकि संविधान पे मेरे बाबा साहब की साइन है. प्रत्येक माणसाचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे. प्रत्येक माणसाचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे. ते कालचे मुलेही गातात कोण गाणी, शंकर भाऊ शब्दामध्ये तयांच्या मल्हार भीम आहे. शेवटचा दोहा देतो, गाणं सुरू करतो. रोशन दिवसावरून म्हणतो, नव तरुण कवी आहे भैया, सुन ना, नौजवान कवी है. तोरण साऱ्या जाती धर्माचे बंधन, झुललास आम्हासाठी जण वृक्ष चंदन. तोरण साऱ्या जाती धर्माचे बंधन, झिजलास आम्हासाठी जणू वृक्ष चंदन. संविधान निर्मिलेस तू रामजीचा नंदन, म्हणून करतो तुला मी हे कोटी कोटी वंदन. वंदन वंदन गीत आता मुकला देतो. सुंदर वंदन गीत आहे, नवीन गाणं आहे का? वंदन माझे, वंदन माझे त्या शांती दूताला. वंदन माझे शांती दूताला. माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. थोडे दोन्ही हात वर करा. इमानदारीने करता मनापासून, ज्याचे मायबाप खरोखर बाबासाहेब आंबेडकर मा रमाई आहे. ज्या माऊलीने 4 लेकरं या मातीमध्ये पुरले, तर बाबासाहेबांनी चाला असता आपण प्रॉपर्टी बाबासाहेबांनी जमा करून काही गरज नसताना या दलितांसाठी आयुष्य बर्बाद केलं बाबासाहेबांनी. आज जयंतीचं स्वरूप आहे तो भव्य दिव्य आहे, ठीक आहे, पण
पण वैचारिक लेवल मात्र कुठेतरी घसरत चाललेली आहे. ही माझी स्वतःची मानसिकता. असं वाटतं की बाबासाहेबांचा कारभार राज कुठेतरी थांबलेला आहे. आपण फक्त नाचण्या करण्यामध्ये आज खुश आहोत, पण मूळ मोटिव आज मात्र कुठेतरी थांबलेला आहे. हे जयंतीच्या माध्यमातून सर्व आयोजकांना विनंती करतो, ठीक आहे आपण जयंत्या करतो, पण बाबासाहेबांचे विचार ठाण्यात ठेवून विचार पसरवण्याचं काम केलं पाहिजे. कारण मायर मायल बापू भीमाला, वंदन माझे कशाची दूताला, आमचे सासरे अशोक थोर साहेब यांच्याकडून मला 50 रुपयांनी पुरस्कृत केलं. त्यांचं म्हणणं आहे मायर मायल बाप भीमाला, मायर मायल बाप भीमाला, वंदन माझे शांती दूताला, वंदन माझे शांती दूताला. वंदन गाण्याचं पहिलं कडवं सादर करतो. सगळे आया सर, जय भीम सर. माननीय थुलुगुरुजी आले आहेत, त्यांच्या शब्दशः मी शब्द सुननाने मी स्वागत करतो. ऐका पहिलं कडवं गाण्याचं लक्ष भाषाकडे असू द्या. वेळ फार कमी आहे, जास्त गाणे व्हावे, प्रबोधन व्हावं. ऐका पहिलं कडवं गाण्याचं. तुले तू धम्माचे, तुले तू धम्माचे अनमोल नाम, बाबासाहेबांचा भारतातला मूळ धम्म, मृत पावलेला मूळ धम्म बाबासाहेबांनी या नागपूरच्या पावनभूमीत जिवंत केला. आणि आज या सगळ्या वंचिताचं बहुजनांचं चांग बरं झालं. आणि आज म्हणून एवढ्या या हर्षोल्लासामध्ये थाटामाटामध्ये आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करू शकत आहे. भारतीय संविधानाचा कमाल आहे. हे बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला संविधानानं दिलं. पण दादा 4 ओळी देतो तुमच्यासाठी. जी परिस्थिती आहे सध्याची बघता, संदेश शालिनी संभाजी घटकांच्या 4 ओळी आठवल्या. तुमची धर्मांध शस्त्र सारी निकामी आहे, तुमची धर्मांध शस्त्र सारी निकामी आहे. छातीवर माझ्या फक्त हे संविधान आहे. थोडं जोरदार टाळ्या पाहिजे होते याच्यावर. शब्द असे कायद्याला भिडणारे आहे. आपलं कसं असते, जे समजत नाही त्याच्यावर टाळ्या वाजतो, आणि जे समजायला आलं पाहिजे त्याच्यावर टाळ्या वाजवत नाही. ही परिस्थिती आहे. ज्या गाण्यावर नाचलं पाहिजे त्या गाण्यावर नाचत नाही, ज्या गाण्यावर नाचलं नाही पाहिजे त्या गाण्यावर आपण नाचतो. उदाहरणार्थ रमाईच्या गाण्यावर आपण नाचतो. हे व्यर्थ आहे. ऐका, तुमची धर्मांध शस्त्र सारी निकामी आहे. छातीवर माझ्या फक्त हे संविधान आहे. संविधान हेच माझा कवच कुंडल आहे. नाही घाबरत कुणाला बेजा, कारण बाप माझा भीमराव आंबेडकर आहे.
विलास दादा म्हणून मला 200 रुपये आले, थोडं जोरदार टाळ्या होत्या, टाली पडली चाहिए. साहेब आमचं एक निर्वाचन क्षेत्र आहे, तुमचं वेगळं आहे. आमचं या कलाकारांचं एक निर्वाचन क्षेत्र आहे. आता विधान परिषद मध्ये जातील किंवा काय कधी ते काही खरं नाही. 12 आमदार अजून नाही गेले. आमचे आमदार, कलाकारांचे आमदार आदरणीय ऍडव्होकेट मानकर साहेब यांच्याकडून मला फक्त 100 रुपयांनी पुरस्कृत देणार आहे. समोर मनापासून आभार आहे. आपण वर्धेला सेवाग्रामला सुद्धा मागच्या वर्षी भेटलो आपण. तुम्ही खूप साऱ्या कार्यक्रमात येतात, तुम्ही कलावंताची धरती आहात. दत्ताभाऊ मेघे कसे होते, कलावंताची धरती होते दत्ताभाऊ. ऐका 4 ओळी देतो जे जगामध्ये सध्या सुरू आहे, महायुद्ध सुरू आहे. इसके स्ट्रोक होत आ रहा है, इसको कम करो, इको कम करो, बेस कम करके लाउड करो. तुझे तू धम्माचे अनमोल दान, माझी भाषा समजते ना तुम्हाला, माझी भाषा. जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. आपण 15 दिवसातच पंचर झालो. सिलेंडर नाही. विश्वगुरु महासत्ता इथं 15 दिवसात पंचर टायताय. पण युद्ध सुरू आहे. एक मुस्लिम शायर लिखतो तनवीर गाजी, वो कौन लोग हैं जो बम बनाते हैं. दादा फुलमाड़ी दादा, वो कौन लोग हैं जो बम बनाते हैं, उनसे अच्छे तो कीड़े हैं जो रेशम बनाते हैं. पण अजूनपर्यंत आम्हाला माहित नाही. माहित आहे पण आम्ही उमजत नाही. युद्ध हे जग उद्ध्वस्त व्हायलाच हवं. होऊ द्या युद्ध. एक युद्ध झालं, कलिंगचं युद्ध. एकच राजा भारतामध्ये झाला, विश्वामध्ये झाला. अरे लढाया अनेक राजांनी जिंकल्या आणि राज्य जिंकण्यासाठी लढाया झाल्या, पण एक राजा या पृथ्वीवर होऊन गेला जो कलिंगचं महायुद्ध जिंकून सुद्धा तलवार फेकली आणि त्या बुद्धाला शरण गेला. दोन गोष्टींकडे लक्ष द्या, खास करून उपासिकांनी, सगळ्या माझ्या भावांनी. जग उद्ध्वस्त व्हायला हवं असं, जग उद्ध्वस्त व्हायला हवं असं एक घनघोर युद्ध व्हायलाच हवं. रणांगणात शेवटी उरावा एक अशोक, मग त्यानं बुद्धाला पेरायला हवं. वैचारिक लेवल ठेवणारी, नाही तर आता जे सध्या सुरू आहे ना, धांगडधिंगा, लाखो रुपये उधळून टाकून काही अर्थ नाही. विचारधारा कुठे मांडायला भेटली, पण असे काय करून समाजाचा आपण फार सत्यानाश केला आपल्या माणसाने. माझा भाऊ रुपेश पाटील म्हणतो अशा गायकांना आणि अशा लोकांना जे फक्त जयंतीचे कार्यक्रम करून फक्त 31 साजरा करतात, अशा लोकांना सांगतो, वाट गुलामीची तुमच्या तुम्हीच स्पष्ट केली. इकडे जयंती साजरा करायच्या, तिकडे आता जाती जातीचं उपवर्गीकरण सुरू आहे. आपल्याला नाचवायचं आणि तिकडे त्यांनी आपले अधिकार, आपले हक्क, आपले फासावर लटकवायचे.
म्हणून ही धोक्याची घंटा आपल्यासाठी मी कवी गायकाला सांगतो, वाढ गुलामीची तुम्ही स्पष्ट केली. अरे गतिमान होती ही चळवळ, तुम्ही तिलाच नष्ट केली. नाचवणाऱ्या गायकांनी पैशासाठी रुपेशा, अरे या बहुजनांच्या लेकराची बुद्धी भ्रष्ट केली. माननीय शंकरदादा थोल यांनी मला काही दान देऊन मला त्यांनी पुरस्कृत केलं. धन्यवाद. तो सलामी तुझ्या या त्यागाला, तो सलामी तुझ्या या त्यागाला. मायर मायर बाप भीमाला, मायर मायर बाप भीमाला. वंदन माझे शांती तुता. सुद्धा मला काही धमदान मिळालं. धन्यवाद. त्याचं सुद्धा म्हणणं आहे, वंदन माझे त्या शांती दूता. गाण्याचं दुसरं कळव आणि शेवटचं कळव सादर करतो, कारण कमी वेळामध्ये जास्त गाणे झाले पाहिजे आणि प्रबोधन सुद्धा महत्वाचं आहे. ऐका, वेळेचं भान ठेवतो. तू दिलेली भाकर सुखाने निघालो, घेतो हा श्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि खातो हा घास फक्त बाबासाहेबांचा. म्हणून बोलतो, बाबा तुझ्यामुळे हे वैभव आम्हाला प्राप्त झालं. तू सगळ्या जीवन या वंचितासाठी तू घालविलस. आपली 4 लेकरं मातीमध्ये पोली परिवाराकडे दुर्लक्ष केलं, पण या भव्य दिव्य समाजाला तू घडविलं माझ्या बाबा. म्हणून तू दिलेली भाकर सुखाने मी खातो, तू दिलेली भाकर सुखाने मी खातो, म्हणून आज तुझे गुणगान गातो. तू दिलेली भाकर मी सुखाने खातो माझ्या भीमराया. धावत्या जगा संगती आज आम्ही धावू लागलो. काय मान सन्मान, काय थाट रुतबा आपला. पण राजकीय शक्ती मात्र आपण आज कुठेतरी घालवली आहे असं माझ्या दृष्टीस पडत आहे. कारण बाबा म्हणायचे, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आम्ही शिकलो, उच्च पदावर गेलो, मस्त 1-2 लाख पगार घेतो, एसीच्या गाडीत घुमतो आणि संघर्ष मात्र आपल्या भावासोबत करतो. ही वैचारिक पातळी आपली झाली. ग्रामपंचायत पासून तर जिकडं पाहून तिकडे वरपर्यंत तेच हाल आहे. म्हणून धावत्या जगा संगती आज आम्ही धावू लागलो. खऱ्या सुखाचे दिवस आज आम्ही पाहू लागलो. अरे शिया पाताही खायला मिळत नव्हता रे सुयोगा, पण आज
सोन्याचा घास खाऊ लागलो. सोन्याचे घास खाता खाता आम्ही लठ्ठ होऊन गेलो, मंदबुद्धी होऊन गेलो. आमची काही आता बुद्धी चालत नाही. कारण एवढा मोठा जमाव काल पाहिला आम्ही 10 लाख लोक होते म्हणजे काल केलं. पण बटन दाबताना कुठे जाते काही माहित नाही. गाणे ऐकायला लोक गाणे ऐकायला नाचाले, पण बटन दाबायला कुठे जाते. म्हणून गुरुजी 4 वही आठवल्या मला की मनवाद का बचता हुआ बाजा दिखाई दे. मनवाद का बचता हुआ बाजा दिखाई दे और संगवाद का निकलता हुआ जनाजा दिखाई दे. अबे ऐसा करो कुछ काम मेरे बाबा के बच्चों कि जय भीम बोलने वाला ही देश में राजा दिखाई दे. जय भीम बोलने वाला ही देश में राजा दिखाई दे. पण याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. जय भीम जय परिवर्तन करावं लागेल. बंडू भाऊ डोंगरेतून 200 आले. तसेच आमचे आदरणीय शुभचिंतक हितचिंतक कलाकारांचे सामाजिक कार्यकर्ता आमचे राहुल थोड गुरुजी यांच्याकडून मला 200 रुपयांनी पुरस्कृत केलं. थोडं तुमचा पाया उद्या. पण ईट नहीं जरूरी बनाने बिहार के लिए आपल्यामध्ये संघटन जरुरी आहे. संघटनसाठी एक आपल्याला लागतो, एक माणूस लागतो. जय भीम. ठाक संडेजी यांच्याकडून 100 रुपये आले. धन्यवाद. ईट नहीं जरूरी बनाने बिहार के लिए किशोर भाऊ बघ यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आले. सामानकर साहब ईट नहीं जरूरी. सारंग पवार मुंबईवरून म्हणतात ईट नहीं जरूरी बनाने बिहार के लिए हम पहाड़ फोड़ देते हैं बुद्ध आकार के लिए. सपना है हमारा कि भारत बौद्धमय बने मगर सम्राट होना जरूरी है धम्म प्रचार के लिए. शेवटला कळवत देतो. तू दिले निभाकर सुखाने मिठातो. तुले निभाकर सुखाने मिठातो. अरे म्हणून आज तुझे गुणगान गातो. पण जाता जाता या वंदन गाण्यामध्ये 4 वही देतो, मेसेज देतो. बाबासाहेबांना, रमाईला, महापुरुषाला वंदन झालं पाहिजे. आमचे व्याख्याते आहेत, खूप सुंदर व्याख्यान करतात. हरीश भाऊ पाटील यांच्याकडून 200 रुपये आले. हे आहे हरीश भाऊ पाटील जे व्याख्यान करतात. मी आहो भीमेश पाटील जो गायनाच्या रूपातून मी समाजाचं प्रबोधन करतो. आणि एक आहे गौतमी पाटील. आता तुम्ही ठरवा आहे का नाही. आता तुम्ही ठरवा समोर काय करायचं. जाता जाता मेसेज देतो तुम्हाला की भारताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे की राजकारणाचा चिखल झाला. 4 वही देतो. संदेश शालिनी संभाजी कडक म्हणतात तुमची लेखनी सदैव धारधार ठेवा. रोशन दिवसावरून म्हणतो की तुमची लेखनी सदैव धारधार ठेवा. संविधान तुमच्या लढण्याचे हत्यार. तुझी लेखनी सदैव धारदार देवा. संविधान तुमच्या लढण्याचे हत्यार. मनोवादी वर्ण व्यवस्थेला हरवण्यासाठी रोषण. अब तुमच्या घराघरात एक आंबेडकर तयार ठेवा.
मनाला. या पाटील साहेब जय भीम. सर पाटिल साहब आए हमारे खास मित्र भी है, आमचे खास मानवाईक माणसं. या पाटील साहेब असा जय भीम. जिंकून गेला रोशनच्या मनाला, जिंकून गेला रोशनच्या मनाला. मायला मायल बाप भीमाला, मायला मायल बाप भीमाला. वंदन माझे, वंदन माझे शांती दूता. संजय भाऊ ढोणे बाबासाहेबांचे पाईक यांच्याकडून मला 200 रुपये आले. कट्टर पुरस्कार विचारले वैचारिक दृष्ट्या 200 रुपये आले. त्यांनी मला पुरस्कृत केला, आभारी आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे मायर मायन बाप भीमाला, मायर मायन बाप भीमाला, मायर मायन बाप भीमाला, हे मायर मायन बाप भीमाला. वंदन माझे, वंदन माझे. थोडं जोरदार टाळ्या, थोडं एक साथ होऊ द्या. थोडं ज्यांची ज्याची माय रमाई असेल, ज्याचा त्याचा बाप बाबासाहेब आंबेडकर असेल, त्यांनी जोरदार टाळ्या वाजून आपणच मनातल्या मनात म्हणायचं वंदन माझे, वंदन माझे शांती दूता.